नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पूर्व वैमनस्यातून तरुणावर भर दिवसा खुनी हल्ला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे गुरुवारी दुपारी थरारक घटना घडली. चिखली येथील रोहित महादेव दहीफळे वय 23 या तरुणाला फोन करून बोलावून घेत राजस्थान स्वीट होम समोर 6 जणांच्या टोळीने लोखंडी चाकूने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने भारतीय न्याय संहिता BNS कलम 109(1), 189, 189(2), 189(3), 189(4), 191(3), 352 आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी चक्रे फिरवली आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहित दहीफळे हा शिक्षण घेत असून तो चिखली येथील रहिवासी आहे. आरोपींनी त्याला फोन करून किनगाव येथील राजस्थान स्वीट होम समोर बोलावून घेतलं. रोहित तिथे पोहोचताच पूर्व नियोजित कट रचून बसलेल्या 6 जणांच्या बेकायदेशीर टोळीने त्याला घेरलं. काही काळाच्या आतच आरोपींनी रोहितच्या डाव्या बरगडीजवळ उजव्या गुडघ्यावर, कोपरावर आणि हाताच्या बोटांवर चाकूने सपासप वार केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेला गावातीलच मुकेश साटे यालाही आरोपी क्रमांक 3 याने दाबून धरले व फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 6 लिंबाजी उर्फ विश्वजित मुरकुटे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 271/25 कलम 118(1), 115, 352, 351(2), 35 BNS नुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 2 महिन्यांपूर्वी 1/1/2026 रोजी त्याच्याकडून BNSS कलम 126 अन्वये 25,000 रुपयांचा इंटेरियम बॉन्ड लिहून घेण्यात आला होता. जामिनावर असतानाही त्याने पुन्हा हे धाडस केल्याने पोलिसांनी आता कठोर पावले उचलली जात आहेत. ओंकार सोनवणे, गोकुळ गित्ते दोघे राहणार सोनवणेवाडी, प्रथमेश आचार्य उर्फ सोन्या राहणार कोपरा, अनंत यशवंत हांगे राहणार हांगेवाडी, ऋषिकेश घुले राहणार मोळवन सध्या किनगाव, लिंबाजी उर्फ विश्वजित मुरकुटे राहणार पिसेवाडी सध्या शेलमोहा गंगाखेड याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS कलम 109(1), 189, 189(2), 189(3), 189(4), 191(3), 352 आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस प्रशासनाची तत्परता, एक जेरबंद. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक सत्यजित तोंडारे आणि सहाय्यक फौजदार TV वल्लमपल्ले यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका आरोपीला तातडीने अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केला होता. सध्या एक आरोपी अटकेत असून इतर फरार आरोपींच्या शोधासाठी 2 विशेष पथके रवाना झाली आहेत. सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपी गजाआड होतील. या प्रकरणाचा तपास स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली असून भर बाजारात झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.